ते युवा शेती करायला खूप विचार करतात आणि जर आंब्याची शेत केली त्यांनी तर त्यांचा नक्कीच फायदा होईल. याविषयी आपण म्हणजे युवा शेतकऱ्यांना काय सांगाल? आंब्याचं उत्पन्न खरंच चांगलं आहे. मी सांगितलं आंबा खात नाही असं कोण नाही आहे. मग अशी सगळ्यांना विचारलं मी, एकही हात वर आणला नाही मी आंबा खात नाही म्हणून. आजही जवळजवळ 70% 80% लोकांनी आंबा खाल्लेला नाही आहे बऱ्याच ठिकाणी. आंब्याला प्रचंड स्कोप आहे आणि फार कष्ट करायची गरज नाही आहे. कमी कष्टामध्ये व्यवस्थित थोडं लक्ष दिलं की आंबा चांगला येतो आणि आपला इथला जो क्लायमेट आहे, इथला जो विभाग आहे तो आंब्याला पोषक आहे सगळा. आंबे मोठे आंबे ज्यावेळी चांगले आले त्यावरती केशर किंवा बाकीचं आपण कमर्शियल लागवड केली 100% चांगलं आहे. उत्पादन फार चांगलं आहे केशरमध्ये किंवा कमर्शियल लागवडीमध्ये. नक्कीच आर्थिक उन्नती आली की लोक बोलतील त्याकडे. भालचंद्र ठाकूरनी ऑलरेडी या ठिकाणी खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात नर्सरीसुद्धा देखील केली आहे आणि केशर आंबा त्यांनी स्वतः इथे लागवड केलेली आहे ऑलरेडी. बरं, केशर आंबा एकट्या त्यांचाच नाही, परंतु बाकीच्या अनेक शेतकऱ्याकडे ऑलरेडी केशर आंबा आहे. परंतु ते झाडं जे आहेत ते जुन्या पद्धतीनं लागवड केलेले आहेत. आपण जे आज तंत्रज्ञान त्यांना शिकवतोय की तुम्ही ते झाडं कमी करा, काटून घ्या आणि त्याला नवी जीवन करून नवीन पद्धतीनं आपण जर आज त्याला केशर आंबा लावला तर निश्चितच आपण त्याला, ज्याला आम्ही हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणतो, की जो 14x3 वर आपण जर आंबा लावला आणि त्या आंब्याचं छोटे छोटे झाडं ठेवले तर 50 ते 60 फळं प्रत्येक आंब्याला घेता येतील. अशा प्रकारच्या आंब्यामध्ये नुकसान देखील होणार नाही आणि ह्या आंब्याचं आपण चांगल्या रीतीचं संरक्षण करू शकतो. म्हणून हा आंबे लागवड जी पद्धत आहे नवीन ती करावी अशा दृष्टीनं आपण या ठिकाणी म्हणतो. भालचंद्र ठाकूरनं ऑलरेडी अशा प्रकारचं आहे. त्यांनी ते जर्म प्लाझम तयार केला आहे. आज त्यांच्याकडे 50-100 जाती उपलब्ध आहेत. परंतु आपण त्यातल्या त्यात असा विचार करतो की आज आपल्याला कमर्शियल जर करायचं असेल, व्यापारी तद्दल, तर व्यापारी पद्धतीने शेती आपल्याला केशर आंब्याची चांगल्या पद्धतीने करू शकतो. थँक्यू. ओम ॲग्रो फार्मा या ठिकाणी आंबा कार्यशाळा ठेवण्याचा काय यामागचा उद्देश होता? त्यामागचा उद्देश असा आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त धानाची शेती होते मोठ्या प्रमाणात आणि रब्बीमध्ये सुद्धा धान जवळपास 30% रब्बीमध्ये क्षेत्रसुद्धा धानाचं होतं. पण एकंदर शेतकऱ्याची प्रति एकर किंमत म्हटलं तर त्याला जे प्रॉफिट येतो तो कमी येतो आणि तो नफा वाढवण्यासाठी कोणते कोणते पिकं लावायला पाहिजे यावरती आम्ही मागच्या 20 वर्षापासून काम करतो आहे. पण नंतर कळलं की आपल्या क्षेत्रामध्ये आंब्याची जर लागवड केली आणि त्यातूनही केसर आंब्याची जर लागवड केली तर शेतकऱ्याला हमखास मोठ्या प्रमाणात नफा मिळेल. कारण की आपले जे क्लायमॅटिक झोन आहे, आपलं जे जलवायू इथली जी आहे ती केसर आंब्यासाठी उपयुक्त आहे आणि केसर आंब्याचं निर्यात देशातून 54% वर होतो आहे. त्याच्यात महाराष्ट्राचा हिस्सा सध्या जरी 10% जवळपास असला, गुजरातला 40% आहे. तर आपण लागवड केली आणि 3ऱ्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात फळं घेऊ शकतो. म्हणजे जास्त वाट पाहायची गरज नाही. आणि अशा वेळी जर आपण मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्याने पुढाकार घेतला तर आपलं एक्सपोर्ट गोंदिया जिल्ह्यातून आपण केसर आंब्याचा करू शकू आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल असा आम्ही प्रयत्न करतो. महाराष्ट्रात हापूसला खूप मागणी